नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अधिवेशन झालं। या अधिवेशनात मतचोरी नेमकी कशी होते याबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आलंय, पाहूयात। आणि आता आपण वोटिंग स्टार्ट करू। तर नाशिकमध्ये शरद पवार गटाचं अधिवेशन झालंय आणि अधिवेशनात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे। मतचोरी नेमकी कशी होते याचं प्रात्यक्षिक, याचा डेमो शरद पवार गटाच्या या अधिवेशनात दाखवण्यात आलाय। केळ्याला मत दिलं आणि सगळे आपण इकडेला केळ्याची पावती मी रिक्वेस्ट करतो कॅमेरामॅनना झूम करावं तिकडे प्लीज, इकडे। मग आपल्या सगळ्यांना केल्याची पावती दिसत आहे समोर समोर, थोडा झूम केला असतं तर बरं झालं असतं। थँक्यू। हां, आता पहिला वोट आम्ही दिला केल्याला, केळ्याची पावती सगळ्यांनी बघितली। आता आपण दुसरा वोट देऊ। दुसरे वोटर आले, त्यांनी पण केळ्याला मत दिलं। आता आपण सगळ्यांनी पावती बघूया इकडे। तर परत आपल्याला केळ्याची पावती दिसली। दोन वोटर आले, दोन्ही केळ्याला मत दिलं, केळ्याची पावती बघितली आणि सॅटिस्फाईड होऊन गेले। आता तिसरा वोटर येतोय। तिसरा वोटर येऊन त्यांनी कलिंगडला मत दिलं। आता आपण कलिंगडची पावती बघू। कलिंगडची पावती आपल्याला इकडे दिसेल। आता हे आतापर्यंत दोन केळ्याची पावती, एक कलिंगडची पावती, तीन वोटर झाले। आता चौथा वोटर येणार। चौथा वोटर येतो, त्यांनी पण कलिंगडला मत दिलं आणि आपण कलिंगडची पावती बघू। दोन वोटर आले, दोन्ही केळ्याला मत दिलं आणि दोन्ही कलिंगडला मत दिलं, असे चार मत झालेत। आणि जर आपण कन्फर्म करायला गेलं तर आपल्याला याच्यामध्ये दोन केळ्याची आणि दोन कलिंगडची पावती भेटली पाहिजे। पण त्याचा अगोदर आता आज इलेक्शन संपलं, म्हणजे हे चार वोट पडले, इलेक्शन संपलं। आता आपण 3 दिवसानंतर निकाल काढू आणि निकाल इकडे शो रिझल्ट्समध्ये आपल्याला दिसतंय का ज्याला एक पण मत दिलं नाही दिलं असा सफरचंद इलेक्शन जिंकला आहे। 2 मत त्याला आलेत आणि एक आपल्याला इकडे जर बघितलं तर एक केळ्याला पडलाय आणि एक कलिंगडला पडलाय, असा निकाल बाहेर आलाय। तर आता कोणी म्हणणार का बाबा आम्ही पावती बघितली आहे आणि पावती बघून आम्ही कन्फर्म करणार, तर आपण पावती उघडून इकडे बघणार आहे। आता हे यक्षितजी आपल्याला पावती काढून दाखवतील। यक्षितची पावती दाखवा आणि कॅमेरामॅनना मी रिक्वेस्ट करतो का बा जसे इलेक्ट्रॉनिक वोट होते तशीची तशीच पावती निघाली आहे। 2 सफरचंद, एक आपल्या समोर कलिंगड आहे आणि एक केळा आहे। म्हणजे स्पष्ट झालं का इलेक्ट्रॉनिक वोटच्या सोबत कागदाच्या वोटांची पण चोरी होऊ शकते। जर चोरीचा प्रोग्राम इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये टाकला गेला आहे तर अशी चोरी तिकडे पण होत आहे। आणि त्यासाठी आम्ही जसं आता प्रशांत साहेबांनी म्हटलं का आम्ही त्यांना लेटर पण दिला इलेक्शन कमिशनला का जर तुम्ही तुमची मशीन द्यायला रेडी आहात, त्याच्याबरोबर सगळे साहित्य द्यायला रेडी आहात, तर तुमची मशीनची कॉस्टिंग 38,000 रुपीज आहे। आम्ही 40,000ची त्यांना डीडी पण दिली राहुल मेहताजींनी, आणि ती डीडी अजून त्यांनी काय कॅश नाही केली आणि त्याचा काय वापर पण नाही केला। पण आजपर्यंत लोकसभेच्या वेळेपासून त्यांना आम्ही पत्र दिलं, आजपर्यंत त्यांचा उत्तर पण नाही आलाय। आता ते कशाला थांबलेत, का थांबलेत मला माहीत नाही। जर त्यांनी मशीन दिली, जर सगळं साहित्य दिलं, तर आम्ही हे प्रोग्राम त्याच्यामध्ये टाकून हे करून दाखवू शकतो। आणि जर असा प्रोग्राम त्या मशीनमध्ये आहे तर अशी चोरी तिकडे पण घडत असेल असं आमचं म्हणणं आहे स्पष्ट। तर नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं 1 दिवसीय कार्यकर्ता शिबिर होतंय। राज्यभरातून नेते मंडळी यांनी कार्यकर्ते या अधिवेशनासाठी दाखल झालेत। यासोबतच उद्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रोश मोर्चाही काढण्यात येणार आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर वृत्तपत्रांमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडून जाहिराती देण्यात आली आहे। देवा तूच सांग ना या शीर्षकाखाली असलेल्या या जाहिराती सध्या चर्चेचा विषय ठरतायत। देवाभाऊंच्या जाहिरातीला हे उत्तर आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत असून आम्ही निनावी जाहिराती देत नाहीत, देवाभाऊंची जाहिरात ही मित्रपक्ष, ठेकेदार की मेघा इंजिनिअरिंगने दिली असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। राज्यात जाती जातीवरून राज्य सरकार वाद निर्माण करत असलं असा आरोपही पवारांनी केलाय। या संदर्भात रोहित पवारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिकमध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं 1 दिवसीय शिबिर होत आहेत। यासोबतच उद्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती मोर्चा देखील नाशिकमध्ये निघणार आहेत। याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत रोहित दादा पवार आहेत, आमदार। दादा, हे सर्व अधिवेशन तर होत आहेत, मात्र आज जी काही जाहिरात आपल्या पक्षाच्या वतीने देण्यात आली, देवा तूच सांग, काय नक्की ही जाहिरात? नाही, एकतर बऱ्याच लोकांना दुसऱ्या काही गोष्टी वाटल्या तसं नाही आहे। आम्ही एका व्यक्तीला लिहिलेली ही जाहिरात नाही आहे, ही आम्ही विठ्ठलाला विनंती करत आहोत
म्हणजे आम्ही स्वघोषित एखाद्या देवाभाऊ नेता अशा व्यक्तीला तिथं बोलत नाही. आम्ही विठ्ठलाला विनंती करत आहे की आज सामान्य लोकांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्या आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, युवांचे आहेत, विद्यार्थ्यांचे, महिला सुरक्षेचे मुद्दे आहेत, पण त्याच्याकडे सरकारकडनं कुठल्याही नेत्याचं लक्ष नाही. आणि हे सरकार जे खोटं बोलून आज सत्तेत आलेलं आहे, कुठेतरी दिलेले शब्द हे पाळत नाही. फक्त लोकांना फसवलं, पॉकेटमार सरकार आहे. आज ते सत्तेत आले आणि हे सर्व प्रश्न हे प्रलंबित आहेत, ते लवकरात लवकर सुटावेत. हे आता या सरकारकडनं तर अपेक्षा करू शकत नाही, पण विठोबा रायकडनं आपण अपेक्षा नक्कीच करू शकतो. अशा प्रकारची ही जाहिरात आहे आणि ही बेनामी जाहिरात नाही आहे. ही आमच्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिलेली जाहिरात आहे. कारण का ती जी जाहिरात तुम्ही म्हणत होता देवाभाऊची, ती बेनामी होती. आता बेनामी जाहिरात कधी असते? जेव्हा एखादं काम एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला नाही तर बिल्डरला सहजपणे दिलं जातं. जसं सिडकोला 5,000 कोटीचा भूखंड एका व्यक्तीला दिला, नाही तर कॉन्ट्रॅक्टरचा मुद्दा घ्यायचा झाला तर जे काही पेनल्टी, करोडो रुपयाची पेनल्टी काही मोठ्या कंपनीला तिथं माफ केली जाते. तर अशा कंपनी कधी कधी स्पॉन्सरशिप तिथं देत असतात. तर या बेनामी प्रकारची जाहिरात आमच्याकडे नाही. काही नेत्यांना सुद्धा सांगितलं जातं. आणि त्याच्याचबरोबर विठोबा तुकोबारायांचं जे मत आहे की माणुसकी ही जपली पाहिजे, भेदभाव झाला नाही पाहिजे. कारण का आज सरकार काय करतंय तर जातीय आणि धार्मिक विषयांवर तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजते, पण महत्त्वाचे सामान्य लोकांचे मुद्दे तसेच बाजूला राहतात. उद्या लोकांच्या हितासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरणार आहोत आणि एक भव्य मोर्चा हा शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि महिला सुरक्षितता या विषयांवर आम्ही तिथं काढत आहोत. हे जे जाहिराती आहेत तुमच्यामध्ये आणि बावनकुळे साहेबांमध्ये खरं तर चांगली जुंपलेली देखील बघायला मिळते. आणि पुन्हा एकदा देवा तूच सांग ही जाहिरात. नाही, आता इथं बघा ना, इथं आम्ही इथं आमचं लोगो लावलेला आहे, म्हणजे चिन्ह लावलेलं आहे आमच्या पक्षाचं. एकंदरीत आपण बघत आहोत की आता हे अधिवेशन हे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शरद पवार गटात कुठेतरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं. यासोबतच रोहित पवारांनी आज दिलेली जाहिराती पुन्हा एकदा चर्चेत देखील ठरते. कॅमेरा पॉर्स प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.